रामकृष्ण हरी. आमच्याकडे आज संगमनेर अहिल्यानगर इथून आपले भजन ऐकणारे रामदास काठे भजनप्रेमी भेटायला म्हणून आलेत. आणि त्याचबरोबर त्यांनी पुण्यावरून सिंहगड रोडला जे नादब्रह्माचं दुकान आहे तर तिथून तानपुऱ्याची मशीन आणली, तबला तानपुरा, आणि आज ते इथं भेटायला आले. काल त्यांनी मशीन खरेदी केली. कधीची विचारत होते की हे कुठून घेतलं मजळची मशीन. तर आज त्यांची जावाई आहेत गाडेकर, दिघीला राहतात, मुलगी आहे त्यांची, आणि हे दोघं जण आज यांना घेऊन इथं आले स्पेशल भेटायला. आणि एक सहज मनात असं आलं की ते विशेष कारणासाठी आलेत म्हणून मग आपल्याला सगळ्याला लक्षात आलं पाहिजे. कृपया असं काही समजू नका की काही मी ॲडव्हर्टाईज करतो किंवा काय नाही. एक सहज आपल्याला भजनामध्ये तालाची संगत नसते, आणि तालाची संगत नसल्यामुळं आपलं भजन बरोबर होत नाही. आणि ती ताल नसल्यामुळं भजन आपलं म्हणजे संगत नसल्यामुळं भजन बरोबर होत नाही. आणि मग संगती करता हे वाद्य खूप महत्त्वाचं आहे. यांनी मशीन आणली आहे. आपल्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांनी घेतली. संगत डिजिटल साऊंड लॅबची आहे, डिजिटल पॉवर, संगत पॉवर. मी याच्या आधी व्हिडिओ दाखवलेला आहे तुम्हाला. यांना मी आता ते कसं सुरू करायचं वगैरे ते दुकानदारांनी सांगितलं. मी सुद्धा सांगतो की आपल्याला आहे ना, हे आता इलेक्ट्रिक पिन त्याच्यात असते ना, इलेक्ट्रिक पिन त्याच्यात आहे सोबत आहे त्याच्या. ही त्याच्यात आहे ना. हां, ही ते ही बाई, हां ही, त्याच्यामुळे ही मग आपली ही बोर्डावर लावली, ही याच्यात लावायची. तर इथं मी लावलेली आहे. हां, ही इथं ही मी लावून देतो अशी इथं. आणि नंतर मग आपण सुरू केलं हे ऑन झालं. आता मग आपण हे तानपुरा लावायचं पहिलं बटन हे ना, हे मशीन सुरू केली आता. हां, मग इथं असे 3 झिरो येतात. 3 झिरो आले ना, पुन्हा एकदा बघा हे बाई बंद केली. आता ही सुरू केली, हे बाई ऑन सुरू, आणि मग 3 झिरो येतात. 3 झिरो असतो दाबायचं नाही. नंतर मग एवढं आहे ना, इथून पहा, हे इथून इकडं हे गोल 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 दिसते ना इकडचे, हे सगळे हे तानपुऱ्याचं आहे. तानपुऱ्या हे सगळं तानपुऱ्याचं. तबल्यासाठी इकडं कुठं हात लावायचं नाही. आणि हे 2 बटन आहे ना, कॉमन आहे. हे 2 आहे ना, ते सगळं लागतं. ते फक्त ध्यान ठेवायचं पहिलं की तानपुराचं इथून इकडे एवढं, आणि हे स्टार्ट आणि बंद सुरूच आहे. हे बंद, हे याला डबल हात लावायचा नाही. काम संपल्याशिवाय इथं हात लावायचं नाही डबल. नंतर ही इतकं तानपुऱ्याचं एवढं, आणि हे 2 गोल, आणि हे एवढे, हे ताल आहे एवढे, हे ना एवढे ताल इतके. आणि हे 2 बटन इकडचे, आणि हे 2 बटन आहे ना, तर हे 2 बटन कॉमन आहे. हा म्हणजे याच्यातलं कुठलं बी कोणतं फंक्शन असलं ते फंक्शन वाढवणे आणि कमी करणे इथे या 2 वर आहे. हा, इकडं टच करायचं आणि इकडं वाढवायचं कमी करायचं. म्हणजे हे 2 बटन दोन्हीसाठी कॉमन आहे. उदाहरणार्थ आता हे आपण इथं तानपुरा सुरू करायचं बटन हे लाल, हे नाही, हे हिरवं लाल, हा कॉमन आहे. ते बंद आणि सुरू एकच बटन, टच आहे. मग हे असं हे काय झालं, सुरू होत आहे. आणि मग आता हे आवाज कमी आहे, आवाज किती बघा, असं केलं की नाही असं दिसतं. हे सुरू केलं, आणि इथं हे आवाजच बटन आहे. हे बघ किती आहे, 5. हा, तर वाढवायचं आहे. तर मग याला टच करायचं आणि लगेच ताबडतोब इकडे यायचं, नाही तर हे पुन्हा हे होतं. हे बा टच केलं, इथं आलं, इथं वाढवायचं. बा हा, आता 99 पर्यंत यायचं. आपल्याला जितकं लागलं तेवढं ठेवायचं, असं कमी करायचं असं. हे असं हे ना. काळी 1 काळी 2 कसला. हा, आता काळी 1 2 काळी करायचं ना, तर हे जे बटन आहे इथे लिहिले पिच,
हे पीस लिहिलं, हे टच केलं की वर चढतं. हा ई पर्यंत गेलंय वर, ही ई पर्यंत. हे नाव आहे त्याला, काळी एक काळी दोन नाही लिहिलं त्याच्यावर नाव आहे, आपल्याला ध्यानात ठेवावं लागते ते. आता हे असं केलं की झालं. आता हे ई तर जात नाही वर. आता ई आहे ना, हे बा, आता हे ई, हे बा डी 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 टिंब, नंतर हे बा हे काय डी, नंतर हे सी, हा काळी एक, हे बा हे लवकर नाही केलं नाही, ह्याचं पटकन दुसरं येतं ते, पुन्हा डबल दाबायचं. असं हे असं आलं ना, पुन्हा माग हे बा, हे असं जातं माग ते. हे असं दाबायचं आणि असं. हे सगळ्या पट्ट्या आहे. हा, आपल्याला जे पट्टीत लावायचं ना, ती पट्टी घ्यायची, ज्या पट्टीत लावायचं आपल्याला. काळी एक किंवा काळी दोन मध्ये. मग काळी एक काळी दोन आहे ना, किती रे? सी, हे काळी एक, दोन भजी मंडळ आहे, एक काळी एक वाले आणि एक काळी दोन वाले. हे बाय काळी एक वाला आहे. हा, म्हणजे मी तुम्हाला पेटीत याच्यात मिसळून दाखवतो. ही काळी एक आहे. आता याला आपण मोठा आवाज करायचा असला समजा, घरापुरतं ठीक आहे, भजनात करायचं मग अशी हे वेगळी पिन हे बाहेर आणली मी अशी. आणि त्याला हे स्पीकर आणला, हे स्पीकर हे इथं लावायचं, हे इथं लावायचं. हे बाय, हा, मग हे तिथंही वाजतं थोडं आणि इकडेही वाजतं. हे आधी याला तिथं काही करायचं नाही. आता इकडं जसं लागलं तसं इकडे करायचं, मग तानपुराचा काही जास्त लागत नाही, कमी लागतो. तबल्याचा जास्त लागतो. हा, झालंय. आता ही तर पट्ट्या आहे ना, लक्षात आलं नाही? याच्यात स्पष्ट ऐकू येतात. हे बाय, हे असं खालीवर दाबून पहा तुम्ही. हा, हे दाबा हे आणि करा, हे खालीवर न्या. हा, बोट हे करा, असे बोट. हा, लवकर करायचं, पुन्हा डबल. हा, करा वर. आता हे घे, बदलली, ही कमी झाली बा, पांढरी एक. नाही, हे दाबल्याशिवाय नाही. हा, हे मग हे बा, लक्ष द्या ना, हे दाबन मग इथं आकडे येतात. हा, तेव्हा ते आकडा आला सी. हा, हे काळी एक आहे. हा, पुन्हा पांढरी दोन, हे पांढरी दोन. हा, कोणता? हे डी आहे, पांढरी दोन. आता पुढे गेलं ना असं दर्शक, आता हे पुन्हा वर जायचं. हा, हे काळी दोन आहे. हे बाई काळी दोन, लक्षात. आणि मग आपल्याला याच्यात शास्त्रीय संगीत मध्ये या मूळ स्वराबरोबर मध्यम किंवा पंचम असतो किंवा निषाद असतो. इथे हे बाय 3 दिले इथे. हे बाय प, म आणि नी. आता हे कशावर आहे? म वर आहे, पण नेहमीसाठी आपल्याला पंचमवर पाहिजे. मग हे बटन आहे, हे काय करतं, हे टिपकावर आणतं. हे बाय करा तुम्ही. हा, आता हे पंचम आहे, हे इथं. हा, आणि शक्यतोवर पंचमच वापरतात. त्याचं सूत्र कसं असतं, भजनात जर मध्यम लागत नसेल मग तो लावायचा नाही, तानपुरात नाही लावायचा. तानपुरात 3 स्वर असतात, एक खालचा सा, एक वरचा सा आणि मध्यम किंवा पंचम, दोन्हीपैकी एक. आता इथं आपण कोणता लावला? पंचम लावला. मग इथं असं म्हणजे समजलं. हे पट्ट्या बदलायचे, आरवळायचंच नाही. हे दाबायचं
आणि हे आकडा येतो नाही तर असा मग ते सुरू करायचे नाही तर पुन्हा हे बंद झालं आता हे आता किती दाबलं पुन्हा डबल येतं ते असं आणि हे कमी जास्त करणं इथं नंतर आता समजा मी याच्यात स्वर मिसळत नाही एखाद्या पेटीमध्ये आता याच्यात मिसळतो लावलेलं आहे पण काही पेटी अशा असतात गावात आपल्याकडे की त्या पेटीत हे स्वर मिसळत नाही मग ते ऍडजस्ट करावं लागतं जसं तबला कसं आपण लावतो खालीवर करून तसं याच्यात मी खालीवर करायचं हे बटन आहे हा समजा आता हे असं केलं आता बघा याच्यात मी इथं घेतो काळी एक मध्ये ही काळी एक आहे हा पांढरी दोन आहे अजून एक नाही हे फक्त एकदा ध्यानात बसलं की हे सी टिंब म्हणजे हा 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 आणि जर खाली गेलं ना तेव्हा झाले काय हे ना हा असे याच्यात दोन भाग आहे एका ठिकाणी मृदंगाचा आवाज येतो एका ठिकाणी तबल्याचा येतो हा ते बघ हे शेवट आहे ना शेवट आहे ना हा इथं भजनी टेका आहे हा आता इकडचं तबल्या सेक्शन आहे मग हे आवाजाचं आहे कमी जास्त करणे बा इथे आपण याच्यावर वाढवलं हा हे बघ पुन्हा कमी करायचं आता इकडे आम्ही 10 वर ठेवतो 10 वर राहतं ते ऑटोमॅटिक कमी जात हा टच येते हा कमी होतं टच बटन येते हा आपलं भजनी ठेका भजनामध्ये जास्त करून एक ताल आणि एक ताल आता आम्ही हे असल्यामुळे 2 वर ठेवतोय बाय हे 2 वर ठेवतो मग तबला वाढवतो आम्ही इकडं असं नाही 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 हे तानपुरा 2 पॉइंट वर ठेवतो आम्ही तानपुरा या स्पीकर मुळे 2 वर ठेवला ना वाढवत नाही जसं आम्ही इकडून वाढवतो इकडून वाढवतो याला तकलीफ होत नाही याची तब्येत हा असं येते याला तकलीफ द्यायची तर हे महत्वाचं आहे ना हे किती बांधता येतात पण हे आता हे भजनी टेक आहे भजन टेक आहे भजन टेक एक ताल ना नाही एक ताल नाही एक शास्त्रीय संगीतामध्ये असतो एक ताल रूपक ही बाकी इकडे लय मोठी ताल आहे शास्त्रीय संगीताची आपल्याला काहीच नाही यात 1 2 3 या 3च तालाचं महत्व आहे दादरा आहे इथं केरवा आहे आणि हे हा दादरा आहे आता काय काय चाल एक तालीतला एक तालात आहे एक तालात काही गवळणी गायला गायका लोकांनी हा एक तालात नसते मिक्स भजनी ठेका आणि एक ताल नाहीच एक ताल शास्त्रीय संगीताचा आहे 12 मात्र्याचा तो कोणाला समजत नाही तो असा एक तालाचं त्रितालाचं नावच घ्यायचं नाही त्रिताल तरी समजायला याच्यात कारण तो पूरक ताल आहे परंतु एक ताल नाही ठाई म्हणतो ठाई म्हणजे लंब म्हणणे हा ते नाही याच्यात ठाईचं बोल नाही हा ते कमी करता येतं हा भजनी टेका ना हा हा अत्यंत कमी विलंबित भजनी टेका म्हणजे ठाई असं असतं ते फक्त बोल वेगळा आहे याचं कसं आहे धिन्न दिन धिनक तिन्न तिन तिनक धिन्न धिन धिनक तिन हा भजनी टेका झाला
पण तो कसं आहे म्हणजे कमी कमी वेग लागतो त्याला असं सांगतं. हे कमी वेग, हे वेगाचं आहे, हे टेम्पो, हे वेग आहे. आता हे किती 160चा वेग आहे. आता आपण कमी करायचं, 160 आहे ना, हे कमी करायचं. हे 80 पर्यंत आहे सुरुवात. हे ना 80 सुरुवात यायची, बस 80च्या खाली जात नाही. हा आता इथं ठाई म्हणतायत, पण बोल हाच राहील, फक्त आपण लक्षात घ्यायचं. 3 न 3 तीन धिन धिन धा धा 3 तिरे किट धिन धागे तिरे किट 1 2 3 4 5 6 7 8 धिन धिन धा धा. मृदंगवाला ते प्रत्यक्ष असलं तर ठ्यायची चाली म्हणायला अवघड असतात. त्याला शास्त्रीय संगीत लागतं, ताला याचं ज्ञान लागतं, स्वराचं. ते नसेल तर कशाला नादी लागायचं त्याच्या. आपली सरळ भजनं म्हणायचे ना, एका ठाईच्या चालीमध्ये 4-5 भजनं होते. तर ते चालतं लांबत बिलकुल लगे असं 15 म्हणजे अर्धा तासात. पूर्वीचे भजनी होते ना, म्हणजे असे तुमच्यासारखे वयस्कर होते, तर ते पूर्वीचे जुने भजनी होते, ते सगळे ठाईच्या चाली म्हणत होते. ते म्हणत होते, परंतु आता पोरं शिकायला लागले, रागदारी शिकायला लागले. ते जुने अंदाजे म्हणत होते ना, अंदाजे. हा ठेका, त्यांचा ठेका पक्का होता आणि त्या पक्क्याच्या याच्यावर अंदाजे ते आलाप घेत. पण आता नाही, आता मोठे मोठे शास्त्रीय संगीत शिकायला लागले. आणि त्यांना ते चाली गण माहिती आपल्याला सगळे, पण आता माग म्हणणारे नाही कोणी. त्यालाच ज्ञान लागतं. पुढं म्हणलं तर माग म्हणायला पाहिजे ना कोणी. त्यालाच ज्ञान लागतं, परत स्वराचं ज्ञान लागतं ना. मी पिटी वाजवत होतो, मला ते ज्ञान आहे. मी पिटी वाजवत म्हणणाराला नाही, मग काय करणार. माग म्हणणारा पाहिजे पुन्हा. ते नसेल ठाईचं चालेल, माग म्हणणारा तसंच लागतं. म्हणून साध्या भजनामध्ये ठाईची चाल शक्यतो कोणी म्हणत नाही. वारकरी संप्रदायामध्ये म्हणतात, तिथं आहे म्हणणारे, ज्ञान आहे त्यांना, रागाचं ज्ञान आहे. हा ते असलं तर मग ती ठाई म्हणता येते असं. हा मग ते आळवता आले पाहिजे. ते आळवता आले तर करता येईल, नाही तर मग नाही. त्याची नादी न लागलेले बरं. विलंबित येते, विलंबित. आधी कमीत कमी वेग या. आधी इकडून आपण तिकडं वाढवायचं काम, इकडं दिन तीन तीन असं तबल्याचं आहे ना इथं. आता हे करून बघ. हा नाही, बरोबर घ्यायचं मध्य भागात, बंद करायचं. हेच हा. आणि त्या समेवर सुरू करायचं आणि समीरच बंद करायचं. समजा तुम्ही भजन म्हणतोय बा, तुम्ही काय करायचं, कुठे रे मला म्हणजे प्रॅक्टिस नाही ना, माहित नाही तेव्हा मला जमणार नाही ते लगेच. अरे काळी एक या. मग आपण एखादं भजन म्हणणार असलो तर वेग लावून घ्यायचा. वेग किती लागतो तर आधी वेग लावून घ्यायचा 80. आता आपल्याला वेग लावायचा 144 160 लावला. किती वेग आहे, हा. मग याला टाळ आणि तबला सोबत सुरू व्हायला पाहिजे. टाळ गे रे बैसित. आता एक काय करायचं, तर मी व्याख्या सांगितली की पहिल्या ओळीत जिथं वजन येतं ऑटोमॅटिक तिथं सम असते, तिथून तबला सुरू होतो. माझा तानपुरा जास्त झाला होता. हा मग ते कमी केला इकडे. मग इथून तबला वाढवायचा आहे. तबला किती बघायचा, तबला इकडून वाढवायचा.
म्हणजे याला त्रास होऊ नये, तानपुरा वाढू नये म्हणून इकडून तबला वाढवायचा. आता वाढला तिकडून. हाय हे दाबलं, माईक दाबलं म्हणजे तिकडे गेला आवाज नाही का? हा इकडे गेलं ना, हिला ही पिन लावली ना, इकडे कमी पडतो ना, कारण हे आपल्या घरापुरतं आहे, आपल्यापुरतं, आपल्याला शिकायपुरतं. आता हे बंद केलं. आता सुंदर ते ध्यान मी सांगतो. आता बघा, सुंदर ते ध्यान उभे विठेवरे. कुठं आलं वजन? सुंदर ते ध्यान उभे विठेव, बरोबर आलं ना, म्हणा तुम्ही, म्हणा. हा नाही, जिथं वजन येतं ना तिथंच ऍक्शन करायची. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. इथे इथे सम येते. ही समज कळत नाही खेड्यापाड्यात सगळ्या लोकांना, माहित नसतं. सम म्हणजे तालाचा पहिला मात्र. मग इथं असं दाबून धरायचं, असं इथं दाबून धरायचं, असं हे आरवीएन येतं, दाबून धरायचं. लय सोपी अडे. आणि कसं मग इकडं सुरू केलं, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. आलं लक्षात? असं आहे. हा मग शेवट बी एक मात्रच करायचंय. आता टाळ आणि तबला सोबत सुरू झाला पाहिजे. तुम्ही इथं दाबून धरा, आर यू एन असं येऊ द्या, इथं खूप दाबायचं नाही, हा टच येते. हा आता राईट एक त्या समेवर बोट काढून घ्यायचं, असं तो टाळ वाजव. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. म्हणा, सुंदर ते ध्यान, म्हणा जोरान म्हणा. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. कर कटेवारी ठेवोनिया, कर कटेवारी, कर कटेवारी, कर कटेवारी ठेवोनिया. कर कटे 1 2 3 4 5 6 7. कर कटेवारी ठेवोनिया, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर. आता बय का नाही, तिथं तबला बंद व्हायला पाहिजे. हा या उतरणीवर येवा, राहू द्या. तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळा काशे पीतांबर. हा तर ते काय करायचं, त्याला सवय करावं लागते, सवय करावं लागते. आता आमची पोरं कशी आहे, राईट तिथं हे असं करतात ते. तुळशी हार गळा काशे पीतांबर, म्हणजे टन असा आवाज आला पाहिजे त्याचा शेवटच्या बोलाचा. हे बा, तुळशी हार गळा काशे पीतांबर, तुळशी हार गळ. आता बंद करणे सुद्धा त्याच मात्र, ज्या मात्रेतून सुरू केलं त्याच मात्रेवर बंद करायचं.
आता सुरू करून 1 2 3 4 5 6 तुळशी हार. आता 7व्या मात्रेतून भजन सुरू होत आहे. ते मी सांगितलेले व्हिडिओ ते बघा तुम्ही, लक्ष देईल. 1 2 3 4 5 6 तुळशी हार गळा कासे पितांबर. तुळशी हार गळा कासे पितांबर. कासे पितांबर. कासे पितांबर. हा प्रॅक्टिस झाली का नाही? मस्त जाणतो मग ते, काही प्रश्नच नाही. सराव करायला लागतो. टाळावाला पक्का पाहिजे ना, टाळावाला पक्का लागतो. त्याच्यामुळे टाळ शिकणं अत्यंत अर्जंट. म्हणून मी काय करतो, पहिल्यांदा टाळ शिका, नंतर बाकीच्या गोष्टी बोला. म्हणजे नेमकं पीठ भिजून ठेवलं, पुरण तयार केलं, तेल आणलं, सगळं केलं आणि चुलीवर तवाच नाही ठेवायला. करणार का पुरणाच्या पोळ्या? कोणत्या पोळ्या करणार? तवाच नाही. पीठ हे, तेल हे, सगळं मस्त आहे सगळं. तसं आहे तवा या तबला, म्हणजे हे टाळ म्हणजे तव्यासारखं आहे, त्याशिवाय होतच नाही. तर ते भजन राईट होतं. हे लक्षात घ्यायचं. आता भजन ढाकात चालू होतं आपलं नाही का? हा, हे भजन टेका त्याचंच काम आहे, बाकीचं काही गरजच नाही. गरज आहे मग ते आता हे तुम्हाला ते भजनं दादऱ्याची जमली पाहिजे. मग दादऱ्याची जमली तर मग दादऱ्या टाळ वेगळा आहे, त्याचं टाळ वेगळं आहे, तो शिकावं लागेल टाळ. यात हे वाजू, दादऱ्याचं टाळ वाजू. दादरा हे बा, हे बा, हे आता दादरा. धाधीना धातेना धाधीना धाते धार. हे बा, यात मुलं लवकर ट्रेन करणं अर्जंट आहे. हे दादरा चाललं. बंधन सुरू हे लय मस्त आहे, फार महत्वाचं. इम्प्रेशन देणं, इम्प्रेशन पडतं भजनामध्ये. बंद आणि सुरू म्हणजे टंग झालं पाहिजे. मग कमी जास्त आम्ही घेत नाही, आम्ही तीनदा मागे जातो पोरांकडून. आता बरीच मुलं ट्रेन झाली, करतात ते. आता हा झाला दादरा, हा केरवा आहे. हा केरवाच बोल काय? धगे नती नक धीन धागे नती नक धीन धागे नती नक धीन धागे नती नक. जुन्या काळात खेड्यापाड्याचे भजन झांजर व्हायची असं आहे का नाही, आठवा. आणि मध्येच मग पटकन उचलाय, असं उचलाय जोरान. हा, आता आम्ही रात्री भजन केलं, अजून टाकलं नाही मी ते या तालातून याच्यात जाणार भजन आहे ते. आम्ही ते तबल्यावर घेतले. मुलगा तबला होता की अर्जुन लंगे, याला तुम्ही त्याच्यात बघसाल, हा टाळ वाजवते. तर त्याच्यात आम्ही घेतलं ते याला, या तालाला. किती त्याचे वेग जास्त आहे ना, किती वेग. हा, नाही नाही टाकला अजून. टाकला का? हा, आत्ता टाकला वाटतं. हा, त्याला वेग आहे जास्तीचा. हा, म्हणजे त्याच्यात कसं आहे, कडव्यामध्ये हे वापरलंय ना, अंतरेमध्ये रूप हे वापरला. आणि स्थायी जे आहे ना, म्हणजे ध्रुपद, ही धुमाळीमध्ये. म्हणजे ती अशी याच्यातून त्याच्यात जायला, त्याच्यातून याच्यात यायला थोडंसं ज्ञानी लोक लागतात, नाही तर मग ते गोंधळ होतं सगळं ते असं. तसं हे सोपं आहे. दोन्हीचं भजनी ठेका आणि या ठेक्याचा खूप जवळचा संबंध आहे, जवळचा. लोक न कळत घेतात सुद्धा. आता हे असं घेत ना, वाजव असं, आणि मध्येच मग उचलतात. मग उचलत कसं उचलतो, हा, दोघं अत्यंत जवळचं नातं आहे, केरव्याचं आणि हा. अर्थात ते स्पेशल घ्यावं लागतं, ते व्यवस्थित, हे लक्षात घ्यायचं. जर आम्ही रात्री भजन घेतलं ना, ते
ये मयुरावरती बसून शारदे, ये हंसावरती बसून, ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. ते भजन तुकाराम महाराजांच्या नावाला भंग येतो. तर तो आम्ही रात्री घेतला. पण ते हे तबलावादक असल्यामुळं तो जसं पाहिजे तसं त्याला वळवता येतं. याला जसं पाहिजे तसं वळवता येणार नाही. हा सरळ ठेका आहे. म्हणजे आता कोणीच नाही, मग काय करायचं? मग हे आपलं बंद पडू देत नाही, बंद नाही पडू देत, ही मशीन बंद नाही पडू देत. फक्त टाळ्यावाले पक्के लागतं मात्र तुरायला. आता हे एकदा भजन सुरू केलं ना, आता मी म्हणतो त्यात आता याला हातच लावायचं नाही. मी कडवं म्हणतो, तोडतो, हेच तोडणार सगळं. आता याला हातच लावायचा नाही, दाबून धरा ते आणि समयावर सुरू करायचं बरोबर तबला. दाबा, आता दाबा, करा सुरू. हा हा आता इथं आहे ना. हा आर्यन, हा आर्यन आलं पाहिजे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. आता बरोबर तिथे उभे विठे वर तिथंच यायला पाहिजे. आणि म्हणून ते हे बी सराव करावा लागतो एक जण. सुंदर ते ते आर्यन आलं पाहिजे. ते ध्यान लागतं काढून. हा हा पुन्हा घ्या. हा आर्यन, हा बस. आता सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. नाही जमलं तरी बी हा येऊ देते, आर्यन येऊ देते. हा बस आर्यन, आर्यन पुन्हा. हा बस बरोबर राईट वला. सुंदर ते ध्यान उभे विठेवर. लेट झालं, लेट झालं. नाही करा ना मग ते प्रॅक्टिस. हेच करायचं ना. कर बंद, पुन्हा घ्या. हा आर्यन, आर्यन, आर्यन. नाही नाही हा बोट उचलू नका ते. असं आर्यन आले उचलू नका. हा उचलू नका ना. हा घ्या पुन्हा. हा हे बा. हा आता बरोबर वल. सुंदर ते ध्यान उभे विठे. नाही हा लक्षात. सम इतकी महत्वाची, ती सम प्रत्येकाला समजली पाहिजे तर ते भजन राईट येत. मग कोणी कुठून टाळ सुरू करतं त्याला नाही अर्थ. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. हा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटेवारी ठेवोनिया, करकटेवारी ठेवोनिया. तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर, तुळशीहार गळा काशे पीतांबर, काशे पीतांबर, काशे पीतांबर. या तिहाई म्हणतात. ते झाल्याशिवाय नाही घ्यायचं, एंड नाही करायचं, आधीच नाही करायचं. टाळावर टाळ सोबत आला पाहिजे ना. बघा एकदा मी करून दाखवतो, तुम्ही नका तोडू, मी तोडतो. सुरू करा, फक्त सुरू करा. हा हा तुळशीहार गळा काशे पीतांबर. घ्या आर्यन. हा बर. आता
तुळशी हार गळा काशे पितांब हा इथून समे तिथं सुरू करायचं तिकडे बघा हा तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर काशे पितांबर काशे पितांबर आता बरोबर शेवट झाला भजनाचा हा असं हे तुम्ही वारंवार करू करू 2 4 5 6 महिन्यात ते होऊन जातं आणि सोबती मिळवायचं असं हा घरचे लोक काय करतात घरचे नाही कोणी. नाही का मग नातू घेतो हा भजनातले तसे घरचे नाही कोणी. बरोबर मी भजनातला एकटाच फक्त. हा मग ते एक सोबती मिळवायचा त्या सोबतीची गरज नाही तर आपण अशा प्रकारे सर्वजण प्रयत्न करा आणि आपल्या गावचं भजन आपल्या घरी सुद्धा भजन हे चांगल्या प्रकारे करा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.